नाशिक वंचितमध्ये इनकमिंग रवी नांगरे, सुनील इंगळे सह असंख्य बहुजनांचा पक्ष प्रवेश। नाशिक जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणावर विश्वास ठेवून आज नाशिकमधून असंख्य दिग्गज नेतृत्वाने वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला। रवी नांगरे यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकच्या राजकारणात भूकंप झाला आहे। अनेक आमदार, खासदार यांच्या राजकीय यशात नांगरे यांचा मोलाचा वाटा आहे। नाशिकमध्ये ओबीसी चेहरा मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीचे वलय नाशिकमध्ये वाढत आहे। तसेच मराठा साम्राज्याचे नेते सुनील इंगळे पाटील यांनी देखील आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। सचिन रुपवते यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य गणपत जोले, आरपीआय आठवले गटाचे त्र्यंबकेश्वरचे युवक तालुका अध्यक्ष यांनी देखील आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला। त्याचबरोबर सुरेश कड व वंचित बहुजन युवा आघाडी महानगरात राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक नौल, शब्बीर शेख, कलीम हसन शहा, कैलास बेंडकुले, गणपत जोले, शाहरुख रियाज पठाण, राहुल लोंढे, साहेबराव पालवे, गौरव पालवे, रोशन थाटे, अमोल गांगुर्डे आदींसह असंख्य बहुजन कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। यावेळी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी नाशिक जिल्ह्यात चांगले काम चालू केले आहे, तसेच सक्रिय काम करून स्थानिक स्वराज्य संस्थेत विजयी व्हा अशा सदिच्छा दिल्या। यावेळी जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते करुणा सागर पगारे, संघटक सागर रिपोर्टे, उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावते, युवक महानगर प्रमुख दीपक पगारे, युवा महासचिव युवराज मणेर, नाना तपासे, उपाध्यक्ष मनोज उबाळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाहुळे, सचिव त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष अरुण काशीद, युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शेजवाळ, वाल्मिक गायकवाड, गोकुळ कडलक, सागर साळवे, प्रशांत बाविस्कर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।